हे गाईज, मी तुमचा उमेर आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज मस्तपैकी एक महाबळेश्वर ट्रिपवर निघाले आणि तुम्ही व्ह्यू इथला बघू शकता. व्ह्यू असला मस्त आणि झक्कास आहे ना, एकदम क्वालिटी, एकदम झक्कास आहे क्वालिटी. असा व्ह्यू बघितला नसेल. असा पावसाळ्यातनं व्ह्यू एक नंबर झाला आहे ना तिथे भाई. असं वाटते तिथं सारखं जावं, एवढा व्ह्यू क्वालिटी आहे तिथं. आणि तुम्ही ना इकडे बाजूला बघू शकता डोंगर साईडला कसं व्ह्यू, एकदम हिरवे हिरवे गार, एकदम मस्तपैकी एकदम शानदार असे धबधबे. आणि काय प्लेस आहे भाई, बघचीला काय. आपण ना एवढं मस्त हिरवेगार असा सीन वाटतो ना भाई, जबरदस्त तिथे. तुम्ही बी एकदा जाऊन बघा भाई, असे क्वालिटी व्ह्यू आहे असे ना भारी. तिथून निघालो आम्ही आणि तिथून आता चाललो महाबळेश्वर साईडला. महाबळेश्वर साईडला जाता जाता असं भन्नाट तुम्हाला दाखवतो ना, चला. आता एंटर होतोय महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरमध्ये फक्त 9 किलोमीटर राहिले. 9 किलोमीटर जाताच ना तिथं आपल्याला महाबळेश्वरची हे बघायला भेटेल, मार्केट वगैरे. तिथं मार्केटमध्ये जरा फिरू आणि तिथून मग पुढे जाऊ. मार्केटमध्ये जायचं, पण मार्केटमध्ये काही कॅन्सल झालं. मार्केटमध्ये आता जायत नाही. आता आम्ही निघालो वेण्णा लेकला. का म्हणतो, मार्केटमध्ये आता शॉप वगैरे काही चालू नाही, त्यामुळे आता आम्ही फक्त वेण्णा लेकवर जाणार आहे. वेण्णा लेकवर येऊन परत मार्केटला येणार. मार्केटला येतो सर टाईम होतो आहे, म्हणून परत आम्ही मार्केटला येणार. आता रस्ता सुटतो आहे, पण रस्ता आम्हाला काही घावत नाही. रस्त्यात विचारत आणि लोकेशन बघत निघालो आहे आम्ही. आता वेण्णा लेकपाशी जाऊन तुम्हाला दाखवतो तिथं, चला. रस्त्यात ना खूप असे शॉप वगैरे आहेत. तुम्हीला नाश्त्याची सोय वगैरे इथं रस्त्याला आहे. आता ह्याच्याच